नमस्कार. कधी विचार केलाय का की मोठमोठ्या कंपन्या जगभर आपला पसारा कसा काय वाढवतात? आज आपण याच आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि जागतिक व्यवस्थापनाच्या रोमांचक जगात डोकावणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हाच तो मोठा प्रश्न आहे नाही का? या कंपन्या जगभरात आपला व्यवसाय नक्की कसा वाढवतात? खरं सांगायचं तर आजच्या जगात हे समजून घेणं म्हणजे एक प्रकारची सुपर पॉवरच आहे. चला मग उलगडूया त्यांच्या या यशामागचं रहस्य. आपण हा सगळा विषय अगदी सोप्या 4 भागांमध्ये समजून घेऊया. प्रत्येक टप्प्यावर काहीतरी नवीन आणि इंटरेस्टिंग शिकायला मिळणार आहे. तर सुरू करायचं? चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू करूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की आंतरराष्ट्रीय व्यवसाय म्हणजे नेमकं काय असतं आणि तो इतका महत्त्वाचा का मानला जातो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या वेळेस एखादी कंपनी आपल्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशात व्यापार करते किंवा गुंतवणूक करते, त्यालाच आंतरराष्ट्रीय व्यवसाय म्हणतात. एकदम बेसिक, पण हाच यात सगळ्याचा पाया आहे. ठीक आहे, मग पाया तर आता आपल्याला कळलंय. आता पुढचा टप्पा बघा. कोणतीही यशस्वी ग्लोबल स्ट्रॅटेजी ही ज्ञानाच्या भक्कम पायावरच उभी असते. मग हा पाया बांधायचा कसा? चला पाहूया. ग्लोबल बिझनेस समजून घ्यायचा असेल तर हे 4 स्तंभ खूप महत्त्वाचे ठरतात. एक म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था, दुसरा आंतरराष्ट्रीय राजकारण, तिसरं म्हणजे सांस्कृतिक गतिशीलता आणि चौथं म्हणजे तिथली कायदेशीर चौकट. आणि गंमत अशी आहे की हे 4ही एकमेकांमध्ये घट्ट गुंतलेले आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे फक्त काही पुस्तकातले विषय नाहीत. या खऱ्या अर्थाने अशा शक्ती आहेत ज्या कोणत्याही मल्टीनॅशनल कंपनीच्या प्रत्येक निर्णयावर थेट परिणाम करतात. निर्णय छोटा असो वा मोठा, या 4ही गोष्टींचा विचार केल्याशिवाय तो घेताच येत नाही. ठीक आहे, मग ज्ञान तर मिळालं, पण फक्त माहिती असून काय उपयोग? त्याचं करायचं काय? आता वेळ आली आहे या थेरीला प्रॅक्टिकल स्किल्समध्ये बदलण्याची. चला बघूया हे कसं होतं. आणि हे स्किल्स काही 1-2 नाहीत, तर तब्बल 14 आहेत. याचा अर्थ फक्त माहिती मिळवणं नाही, तर ती माहिती वापरून प्रत्यक्ष कृती करण्याची क्षमता मिळवणं आहे. यातल्या पहिल्या प्रकारची कौशल्य आहेत स्ट्रॅटेजी आणि फायनान्सशी संबंधित. म्हणजे काय? तर व्यापाराचे सिद्धांत प्रत्यक्षात कसे लागू करायचे, परदेशी गुंतवणूक धोरणांचं विश्लेषण कसं करायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार आणि चलन कसं सांभाळायचं, हे सगळं यात येतं. आता दुसऱ्या गटात येतं ग्लोबल मार्केटवर प्रभुत्व मिळवणं, म्हणजे वेगवेगळ्या देशांच्या संस्कृतीला समजून घेऊन बिझनेस स्ट्रॅटेजी बनवणं. EU किंवा नॅफ्टा सारखे जे प्रादेशिक व्यापार करार आहेत ते समजून घेणं आणि जागतिक पातळीवर मार्केटिंग कसं करायचं, हे सगळं यात शिकायला मिळतं. आता इथे बघा, हा फरक खूपच इंटरेस्टिंग आहे. एकीकडे आहे स्थानिक मानसिकता, जिथे फक्त देशांतर्गत नियम आणि एकाच संस्कृतीचा विचार होतो, आणि दुसरीकडे आहे जागतिक मानसिकता, जिथे अनेक कायदेशीर प्रणाली, वेगवेगळ्या संस्कृती आणि ग्लोबल सप्लाय चेन सांभाळावी लागते. किती मोठा फरक आहे बघा या दृष्टिकोनात. आणि मग येतो तिसरा आणि शेवटचा गट, तो म्हणजे गव्हर्नन्स आणि ऑपरेशन्समध्ये उत्कृष्टता. सोप्या भाषेत सांगायचं तर WTO सारख्या जागतिक संस्थांची भूमिका काय आहे हे समजून घेणं, आंतरराष्ट्रीय नैतिकतेचं पालन करणं आणि रोजच्या कामकाजातल्या गोष्टी जसं की आंतरराष्ट्रीय HR किंवा व्यापारासाठी लागणारी आर्थिक कागदपत्रं सांभाळणं, हे सगळं यात येतं. तर या सगळ्या प्रवासानंतर आपण पोहोचतो अंतिम टप्प्यावर. आणि इथे फक्त नवीन कौशल्य मिळत नाहीत, तर एक पूर्णपणे नवी ओळख तयार होते, एका ग्लोबल प्रोफेशनलची. ह्या सगळ्याचं सार खरं तर या एका वाक्यात आहे. अंतिम क्षमता कशात आहे? तर जागतिक बाजारपेठ समजून घेण्यात आणि त्या आधारावर योग्य निर्णय घेण्यात. हीच तर खरी यशाची गुरुकिल्ली आहे, नाही का? म्हणजेच याचा परिणाम काय होतो? तर एक असा व्यावसायिक तयार होतो जो आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही परिस्थितीचं प्रभावीपणे विश्लेषण करू शकतो, अचूक रणनीती तयार करू शकतो आणि ती यशस्वीपणे अंमलातही आणू शकतो. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, आजची ही जी वेगाने बदलणारी जागतिक अर्थव्यवस्था आहे, तिच्यात येणाऱ्या संधी आणि आव्हानांसाठी आपण सगळी खरोखरच तयार आहोत का? यावर विचार करायला हवा.